नमस्कार, सोलापूरचा पुणेरी तडका या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण ब्रेकफास्टची अशी एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत। खाल्ल्यानंतर इतकी सुंदर, खुसखुशीत, चटपटीत आणि तितकीच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी आपण कोणतेही बटाटे, कॉर्न न वापरता बनवलेली आहे। तर पौष्टिक अशा वस्तू वापरून, पौष्टिक पदार्थ वापरून आपण ही रेसिपी बनवलेली आहे। ती म्हणजे मटारचे वडे। एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते, पहा। आवाजावरून लक्षात येईल की हा किती खुसखुशीत झालाय आणि आतूनही सॉफ्ट असा झालेला आहे। हे वडे तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी, रेड चटणी किंवा नुसत्या सॉस बरोबरही अगदीच सुंदर लागतात हे वडे। आणि नाश्त्यासाठी एक उत्तम अशी पौष्टिक, खुसखुशीत आणि तितकीच चटपटीत अशी ही मटार वड्यांची रेसिपी आहे। तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी असे किलो मटार आणून नेहमीच अशी वड्यांची रेसिपी बनवाल। तर आपण रेसिपी सुरू करूयात। यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किंवा 1 कप ताजे मटार घेतलेले आहेत। सध्या मटारचा सीझन चालू आहे आणि स्वस्तही आहेत। जर तुम्हाला ताजे मटार नाही मिळाले तर तुम्ही फ्रोझन मटार ही वापरू शकता। या ठिकाणी आपण 1 इंच अद्रक घातलेला आहे। त्याचनंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। आता आपण कुठलाही मसाला यात घालणार नाहीये, त्यामुळे हिरवी मिरची, अद्रक, लसूण ह्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। मिरच्या तिखट असल्यामुळे मी थोड्याच घातलेत। आता यानंतर याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। थोडीशी भरड राहील अशी पेस्ट करायची आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता पुढची प्रोसेस पाहूयात। इथे मी जाडबुडाच्या कढईमध्ये 1 कप मटारला 2 कप पाणी घातलेलं आहे। यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि 2 चमचे तीळ घालायचे आहेत। पाण्याला छान उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यामध्ये आपण ही जी भरड केलेली आहे मटारची ती घालायची आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी ते पाणी या मिश्रणात घालते आणि यानंतर व्यवस्थित हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे। गॅसची फ्लेम परत लो करून आपण याच्यामध्ये आता 1 कप तांदळाचं पीठ घालणार आहोत। पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करूयात आणि हे पटकन शिजतं। हे पहा, गोळा तयार झालाय। यात मी आता अर्धा कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही सर्व प्रोसेस आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवून करणार आहोत। आता जर तुम्हाला पीठ थोडंसं सैल वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे गव्हाचं पीठ घाला, म्हणजे मिश्रण व्यवस्थित मिळून येईल आणि आपल्याला त्याचे गोळे सहजपणे बनवता येतील। मीही येथे 2 चमचे गव्हाचं पीठ घातलंय आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर याला आपण आता वाफ देणार आहोत। मी इथे एक तवा ठेवलाय आणि त्याच्यावर आपली ही कढई ठेवलेली आहे। यात मी आता 2 चमचे तेल घातलंय आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता वर झाकण झाकून आपण एक 5 ते 10 मिनिटं याला वाफ देणार आहोत। 5 मिनिटांनंतर मी कढईचं झाकण काढले आणि परत एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करते आणि अजून एक 5 मिनिटं आपण अशी वाफ द्यायची आहे। बरोबर 10 मिनिटं आपण अशी वाफ द्यायची आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान वाफलं आहे। यात मी आता अर्धा लिंबू पिळून घालते। याच्यामुळे काय होईल, खट्टा मिठा असा छान असा स्वाद येईल आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करते। तुम्ही पाहू शकताय कढईला कुठेही पीठ लागलेलं नाही आणि छान असा त्याचा गोळाही तयार झालेला आहे। छान पीठ वाफल्यामुळे गोळा तयार होतोय। आता आपण हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। पीठ थंड झाले। आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहे। तुम्ही परत एकदा पीठ छान मळून घ्या आणि यानंतर आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि याचे गोळे बनवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी इथे एक गोळा बनवलाय आणि कुठेही कढईला क्रॅक्स गेलेले नाही आहेत। पीठ एकदम छान वाफवले गेलेलं आहे। आता छानपैकी असे छान छान छोटे छोटे गोळे करून घेते मी। तुम्ही या पद्धतीने गोळे बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये, फ्रीजमध्ये हे गोळे ठेवू शकता आणि 2 ते 3 दिवस हे सहज राहतात आणि जेव्हाही तुम्हाला ते नाश्त्यासाठी बनवायचे आहेत तेव्हा सहज काढून 5 ते 10 मिनिटांमध्ये नाश्ता तयार करू शकता। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे।
आता याच्यामध्ये आपण हे गोळे तळणार आहोत. तेलही चांगलं तापलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यानंतर आपण वडे, जितके वडे याच्यात बसतील तितके आपण हे तळून घेणार आहोत. एकदा वडे घातल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये झारा फिरवायचा नाही आहे. आपल्याला फार वेळा झारा फिरवावा लागत नाही. 1 मिनिटांनी आपण परत हे उलटे करून छान तळून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 4 मिनिटांमध्ये हे छान खरपूस असे भाजले जातात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हे पहा, एकदम खमंग खुसखुशीत असे मटारचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता तांबूस रंगावर मी छान असे तळून घेतलेले आहेत. मी या ठिकाणी टोमॅटो सॉस बरोबर हे सर्व करत आहे. तुम्ही याला ग्रीन चटणी किंवा टोमॅटोची चटणी बनवूनही सर्व करू शकता. गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर तुम्ही तुमची किटी पार्टी किंवा घरामध्ये एखाद्या वेळेस पाहुणे आले तर सहज हे तळून देऊ शकता आणि प्रवासासाठी 2 ते 3 दिवस हे सहज टिकतात. त्यामुळे तुम्ही प्रवासातही असे मटारचे वडे नाश्त्यासाठी घेऊन जाऊ शकता. ही नाश्त्याची खुसखुशीत अशा मटारच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आता आपण एक वडा तोडून पाहूयात. पहा, काही खुसखुशीत असा आवाज येतोय. याच्यावरूनच हे वडे फारच खुसखुशीत, खमंग आणि चटपटीत झाले. ही नाश्त्याची वड्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.